नमस्कार. पालक आणि शिक्षक म्हणून आपल्याला हे चांगलेच माहीत आहे की लहान मुलांना वेळ म्हणजे काय हे समजावून सांगणं किती मोठं आव्हान असू शकतं. पण काळजी करू नका. आज आपण मुलांना घड्याळ आणि वेळेची ओळख अगदी सोप्या आणि मजेशीर पद्धतीनं कशी करून द्यायची हे पाहणार आहोत. बरं, अजून फक्त 5 मिनिटं थांब. हे वाक्य खूप ओळखीचं वाटतंय नाही का? मुलं नेहमीच असं म्हणतात. पण कधी विचार केलाय की त्यांना त्या 5 मिनिटांचा अर्थ खरोखर कळत असेल का? तर नाही. आणि यामागे ना एक खूप साधं सरळ कारण आहे. कारण वेळ ही एक अमूर्त गोष्ट आहे. म्हणजे काय, तर ती दिसत नाही, तिला आपण स्पर्श करू शकत नाही आणि म्हणूनच लहान मुलांना ती पटकन समजत नाही. पण आपण याच अमूर्त संकल्पनेला काही सोप्या आणि मजेदार कृतींमधून मुलांसाठी अगदी ठोस म्हणजे समजायला सोपं बनवणार आहोत. तर मग याची सुरुवात कुठून होते? ती होते घड्याळाला फक्त एक वस्तू म्हणून ओळखण्यापासून. मुलं आधी काय बघतात? त्याचे काटे, त्याचे अंक, त्याची हालचाल. आणि अगदी बरोबर इथूनच त्यांच्या छोट्याशा मनात वेळेची संकल्पना रुजायला सुरुवात होते. चला मग हे टप्पे जरा जवळून पाहूया. हा तक्ता बघा, किती छान पद्धतीने यात मुलांचा वयानुसार बदलणारा दृष्टिकोन दाखवला आहे. म्हणजे बघा, सुरुवातीला मूल असतं एक निरीक्षक, मग बनतं संशोधक आणि शेवटी एक छोटंसं नियोजक. खरंच हा प्रवास खूपच रंजक आहे. तर मग आपला पहिला टप्पा आहे निरीक्षक. ह्या वयात आपलं मुख्य काम काय आहे? तर मुलाला फक्त घड्याळ म्हणजे काय हे ओळखायला शिकवायचं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्याशी मैत्री करायला लावायचं. आणि त्यासाठी ना आपण त्यांच्याशी अगदी सोप्या खेळकर भाषेत बोलायचं. जसं की, बाळांनो, हा टिकटिक आवाज कोण करतंय? किंवा आपल्याला शाळेची वेळ झाली असं कोण सांगते बरं? घड्याळ दादा किंवा घड्याळ ताई असं काहीतरी छान नाव देऊन मुलांच्या मनात आपण कुतूहल निर्माण करू शकतो. आणि मैत्री करायची म्हणजे गाणी तर हवीच नाही का? घड्याळात वाजला एक, आईने केला केक. अशा सोप्या आणि मजेशीर गाण्यांमधून ना घड्याळ दादा मुलांचा एकदम जवळचा मित्र बनतो. आणि एकदा का मैत्री झाली की शिकण्याची प्रक्रिया आपोआपच सोपी आणि आनंददायी होते. एक छोटीशी कृती आपण घरी नक्की करू शकतो. घरातली वेगवेगळी घड्याळं मुलांना दाखवा. भिंतीवरचं मोठं घड्याळ, बाबांच्या मनगटावरचं घड्याळ, अगदी मोबाईलमधलं सुद्धा. आणि मग त्यांना विचारा, अरे, ही सगळी घड्याळं गोलच आहेत का? किंवा सगळी वेळ सारखीच सांगतात का? बघा, यातून त्यांची निरीक्षण शक्ती कशी वाढेल. ठीक आहे, तर निरीक्षकाचा टप्पा पार झाला. आता आपण पुढच्या म्हणजे 4 ते 5 वयोगटाच्या टप्प्याकडे वळूया. इथे मुलाचं कुतूहल घड्याळ काय आहे यावरून अरे ते चालतं कसं याकडे वळतं. म्हणजे आता तो एक छोटा संशोधक बनला आहे. आणि एक संशोधक म्हणून त्याचं पहिलं लक्ष जातं ते घड्याळाच्या काट्यांकडे. तास काटा कसा आहे? छोटा आणि जाड. मिनिट काटा थोडा लांब. आणि सेकंद काटा तो तर एकदम बारीक आणि किती वेगाने पळतो. आपण त्यांना सहज विचारू शकतो, या तिघांमध्ये सगळ्यात जास्त जोरात कोण पळतंय बरं? आता एक मस्त खेळ बघूया, टेक टेक चाल. मुलांना सेकंड काट्याच्या टिक टिक आवाजाच्या तालावर चालायला सांगायचं. यामुळे काय होतं माहितीये? ते स्वतःच्या शरीराने त्या वेळेची गती अनुभवतात. त्यांना कळतं की वेळ पुढे सरकतीये. आणि अजून एक सोपा खेळ आहे शांततेचा खेळ. सगळ्यांनी शांत बसायचं आणि फक्त त्या वेगाने फिरणाऱ्या सेकंड काट्याकडे बघायचं. तो काटा एक पूर्ण गोल फेरी मारेपर्यंत म्हणजे बरोबर 1 मिनिट शांत राहायचं. हा खेळ 1 मिनिट म्हणजे किती वेळ असतो हे मुलांना प्रत्यक्ष अनुभवायला देतो. ही संकल्पना त्यांच्या मनात अगदी पक्की होते. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. वय वर्ष 5 ते 6. आतापर्यंत अमूर्त वाटणारी वेळ आता मुलाच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनते. आता तो एक छोटा नियोजक बनतो. आता आपले प्रश्नही थोडे बदलतात, अधिक व्यावहारिक होतात. जसं की, तू सकाळी किती वाजता उठतोस? किंवा आपल्याला शाळेत जायला किती वेळ लागतो? 10 मिनिटं की 1 तास? अशा प्रश्नांमधून आपण वेळ आणि रोजच्या घटना यांचा संबंध जोडायला शिकवतो. आणि इथेच आपण वेळ ओळखायला शिकण्याची पहिली पायरी घेतो. मुलांना सोप्या भाषेत सांगायचं. जेव्हा तो छोटा जाड काटा 10वर असतो आणि मोठा लांब काटा अगदी सरळ 12वर असतो, तेव्हा बरोबर 10 वाजले असं म्हणतात. आणि इथे एक छोटीशी पण खूप परिणामकारक युक्ती वापरता येते. मुलांना सांगा, बाळा, तो छोटा काटा 4वर आला की मला लगेच सांग हा, मग आपण बाहेर खेळायला जाऊया. बघा, असं केल्याने मुलं स्वतःहून घड्याळावर लक्ष ठेवायला शिकतात. त्यांना जबाबदारी आणि नियोजनाची सवय लागते. तर मग या निरीक्षकापासून ते नियोजकापर्यंतच्या संपूर्ण प्रवासातून मुलांमध्ये नक्की कोणती महत्त्वाची कौशल्ये विकसित होतात?
चला थोडक्यात पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रवासातून मुलं मोजमाप, निरीक्षण आणि अंदाज बांधणे यांसारखी मूलभूत कौशल्य शिकतात. म्हणजे ते वेळ मोजू शकतात, वेगवेगळ्या घड्याळामधला फरक ओळखू शकतात आणि वेळेचा अंदाजही घेऊ लागतात. आणि ही कौशल्य त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी खूपच आवश्यक आहेत. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा विचार. तुम्ही तुमच्या रोजच्या कोणत्या कामांमध्ये असा वेळेचा खेळ समाविष्ट करू शकता? कदाचित जेवताना किंवा रात्री झोपताना गोष्ट सांगताना? जरा विचार करा आणि या सोप्या पद्धती वापरून आपल्या मुलांना वेळेशी मैत्री करायला नक्की मदत करा.